सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक महत्त्वाची आणि सविस्तर बातमी पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची धारावीत प्रचार सभा झाली। धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार, पात्र आणि अपात्र धारावीकरांचंही पुनर्वसन करणार असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। तर धारावी कोणत्या खासगी व्यक्तीला दिलेले नाही, डीआरपी एसआरए विकास करणार असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलंय। इतक्या वर्षात विरोधकांना विचारा तुम्ही काय केलं असा सवालही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलाय। ही जी धारावी आहे ही कोणाला दिलेली नाही। धारावी एसआरए मध्ये डीआरपी ला दिली आहे, कोणा खासगी व्यक्तीला धारावी आम्ही दिलेली नाही, ती डीआरपी ला दिली आहे। आणि या डीआरपी मध्ये राज्य सरकार स्वतः हिस्सेदार आहे, या डीआरपी मध्ये एसआरए स्वतः हिस्सेदार आहे। त्यामुळे कोणीतरी विकासक या धारावीची जमीन लाटेल, कोणीतरी घेऊन जाईल हा स्कोपच ठेवलेला नाही। या जमिनीच्या मालकीमध्ये आमची राज्य सरकारची, तुमची, कारण राज्य सरकार म्हणजे तुम्ही आहात, तुमची मालकी त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका। जे लोक तुम्हाला सांगतात की तुमची जमीन विकून टाकली, कोणाला देऊन दिली, त्यांना फक्त एवढंच विचारा, थोबाड वर करून आमच्याकडे येता, इतक्या वर्षात आमच्याकरता तुम्ही काय केलं हे सांगा। आणि मी तुम्हाला हा शब्द देऊन या ठिकाणून जातोय, प्रत्येक धारावीकराला घर दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या जाहीर सभेतून बोलताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार घणाघात केलाय। मविया सरकारनं मंजूर केलेली कामं अजूनही झालेली नाही, आपलं सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला दररोज पाणी दिलं असतं असं उद्धव ठाकरे म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या पैशांची मस्ती आल्याची टीका सुद्धा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे। अरे आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं। मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे। पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले। जेव्हा मला कळलं की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाहीयेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो। तसंच मी एक आव्हान देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। आता गेल्या 2-3 वर्षात लोकसभा असो, विधानसभा असो आणि महापालिका असो, नगर परिषद असो, मला एक निवडणूक अशी दाखवा की त्या निवडणुकीमध्ये यांनी केलेली कामं सांगितलेत का नुसतं हिंदू मुसलमान वाद लावलेला आहे। आणि एक भाषण असं दाखवा की हिंदू मुसलमान वाद न लावता त्यांनी केलंय, मी त्यांना 1 लाख रुपये द्यायला तयार आहे। मी 1 लाख रुपये देतो। कामं काय केली सांगा ना। 2014 पासून तुम्ही इकडे बसलेला आहात, दिल्लीत बसलायत। आता पाहूयात महानगरपालिकांच्या सुपरफास्ट बातम्या। शिवसेना उभाटा पक्षाचे माजी आमदार दगडू सपकाळ आज शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता पक्षप्रवेश पार पडणार। मतदानाला काहीच दिवस शिल्लक असतानाच अमरावती महानगरपालिकेत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटली आहे। भाजपनं ज्या 6 जागा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला दिलेल्या त्या 6ही जागांवर भाजपनं अपेक्षा उमेदवाराला पाठिंबा दिलाय। पिंपरी चिंचवडमध्ये 9 वर्षात 40,000 कोटींचं काम कुठे झालीत हे दाखवा असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता महेश लांडगेंवर हल्लाबोल केलाय। मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा अजित पवारांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पिंपरी चिंचवड शहरात पार पडली। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आला की अनेकांचे कंठ फुटतो असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे।
अमरावतीतील सभेतून अजित पवारांनी यशोमती ठाकूरांवर थेट निशाणा साधलाय. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची दादागिरी गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा अजित पवारांनी दिलाय. याला यशोमती ठाकूरांनी प्रत्युत्तर देत अजितदादा दिशाभूल करू नका असं म्हणत सत्तेतून बाहेर पडण्याचं आव्हान दिलंय. पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. शहराचा विकास कसा होईल याचा विचार केला आणि शहर विकसित झालं अशी प्रतिक्रिया खासदार सुनेत्रा पवारांनी दिली आहे. मोठं व्हायचं असेल तर टीका होत असतात. कुटुंबाला या टीकेची सवय आहे, पण आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत असं म्हणत सुनेत्रा पवारांनी टीकाकारांना उत्तर दिलंय. नाराज असलेल्या मंदा म्हात्रे प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत. उमेदवारांच्या प्रचारात उतरले, मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी न दिल्याची खंत कायम राहणार असं मंदा म्हात्रे म्हणाल्यात. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून वचननामा जाहीर करण्यात आलाय. जलस्रोतांचे बळकटीकरण, मुबलक पार्किंगची सोय, शहर सुशोभीकरण यासाठी शहरातील बायपास या मुद्द्यांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 16 मधील भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभा घेतली आहे. युतीचे उमेदवार धर्मपाळ तंतरपाळे, दीपक भोंडवे, संगीता भोंडवे आणि शिल्पा राऊत यांना बहुमतानं विजयी करण्याचं आवाहन या सभेतून करण्यात आलंय. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रकाश आंबेडकरांनी मालेगावात सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. मनुवाद प्रवृत्तीच्या विरोधात ना काँग्रेस, ना समाजवादी, ना राष्ट्रवादी कोणत्याही पक्षाची हिंमत नाही. फक्त वंचित बहुजन आघाडी या प्रवृत्तीच्या विरोधात लढणार आहे असं म्हणत आंबेडकरांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सोलापुरात प्रचार सभा पार पडली. यावेळी बोलताना देशात 70 वर्ष शहरांकडे दुर्लक्ष झालं असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थवर संयुक्त सभा पार पडणार आहे. या सभेला वकील गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय. हायकोर्टाच्या जजमेंटला हवाला देत सदावर्तेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलाय. या व्हिडिओत गोवंश बंदी मोडा म्हटल्यानं खळबळ उडाली आहे. भाजपच्या हिंदुत्वाच्या दुटप्पी भूमिकेवर अंबादास दानवेंनी टीका केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जालन्यात आजी-माजी खासदारांमध्ये झुंपली आहे. एका वर्षात खासदार कल्याण काळेंनी 4 विकास कामं करून दाखवली असं थेट चॅलेंज रावसाहेब दानवेंनी दिलंय. तर दानवेंनी आत्मचिंतन करावं असा सल्ला कल्याण काळेंनी दिलाय. रावसाहेब दानवे गल्लीतले नेते असल्याची टीकाही केली आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करणं कोणाला जमणार नाही. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांच्या टीकेला उत्तर दिलंय. तसेच गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी विचारलाय. अहिल्यानगरमध्ये पंकजा मुंडेंनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार केला. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना उत्तर दिलंय. मी पक्षासाठी काम करत असून जनतेकडून भरभरून प्रेम मिळतंय असंही त्यांनी म्हटलंय. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी हेल्मेट घालून अनोखा प्रचार केलाय. खराब रस्ते आणि परत देवांची सुविधा उपलब्ध नसल्याने निषेध व्यक्त करत हेल्मेट घालून प्रचार करण्यात आलाय. एक महत्त्वाची बातमी पाहूया. पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात थेट सामना होतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली जातात. आजच दोन्ही राष्ट्रवादींनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये महानगरपालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो, PMPLचा मोफत प्रवास करणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या पाहायला मिळतात। मात्र त्यांच्यात मित्रपक्षांनी अजित पवारांच्या घोषणेवर आक्षेप घेतलाय। सीएमशी चर्चा न करता निर्णय कसा काय घेतला असा सवाल यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी केलाय, तर नीलम गोरेंनीही यावरून टोला लगावलाय। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहे। हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये आणि PMPML ला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील। सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहेत। इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे, ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील। ही बसमधली 100% सवलत PMPL आणि मेट्रोमध्ये द्यायलाच पाहिजे, पण ही एकट्या अजित पवारांनी घोषणा करून करण्याची गोष्ट आहे का? अशा प्रकारचे म्हणजे अजित पवार राजकारणामध्ये इतके मला सिनियर आहेत की मी त्यांना प्रोसिजर सांगायला नको की ज्या वेळेला राज्याचा आर्थिक निर्णय करायचा असतो त्यावेळेला त्याची एक कॅबिनेट नोट तयार करायची। राजकारणात काही घडू शकतं, तसं त्यांचे केंद्रीय वाहतूक मंत्री झाले ते करू शकतात। कसं शक्य आहे? मुद्दा काय माहिती का, हे पहा केंद्रीय प्रश्न आहे आणि त्याची वेगळं कॉर्पोरेशन आहे, त्यामुळे एका महानगरपालिकेपुरते जिथे सत्ता आहे तर ते त्याच्यामध्ये तसं अखत्यारीत होऊ शकणार नाही। घोषणा सुंदर आहे, त्याची अंमलबजावणी कशी करणार ते तशी अंमलबजावणीची वेळ येईल असं मला तर त्यांच्या हातात असं वाटतं। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पिंपरी चिंचवड शहरात सभा पार पडली। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय। आमचे महेशदादा लांडगे जरा वैतागलेत, कारण निवडणुका आल्या की अनेकांचे कंठ फुटतात, त्यांनी असं म्हणत अजित पवारांवर टीका केली आहे। तर आमदार महेश लांडगेंनीही अजित पवारांवर तोंडसुख घेतलंय। त्याला लय थोडंसं हे आहे की मी SRAचा बाप आहे, मी SRAचा बाप आहे, मी त्या SRA मध्ये जी घरं देईल तीच लोकांना भेटतील। आणि एक चुकीचं काम पण त्यांनी केलंय, ते पण आज जाहीरपणे सांगतो भाऊ। प्राधिकरण सारखा एवढा सेक्टरचा एरिया आहे, त्याच्या बाजूला त्यांनी SRA स्कीम चालू केली, जिथं लोक इतक्या म्हणजे त्या लोकांचं पूर्ण जे पण काही सिक्युरिटी आहे ती न सांभाळता तिथं न विश्वासात घेता साहेब त्यांनी तिथं चालू केलंय। साहेब हा SRAचा स्वतःला बाप समजतो ना, ह्याला एकदा आपल्याला जागे व्हावं लागेल भाऊ। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्रागा आहे, हा रागराग आहे। दादा पुढच्या काळामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, SRA ची जी अपेक्स बॉडी आहे, जी मेन SRA आहे, त्याचा अध्यक्ष मीच आहे, मुख्यमंत्री म्हणून मीच अध्यक्ष आहे। त्यामुळे कोणी जर अशा पद्धतीनं काम करत असेल तर मग जनतेच्या हिताकरता 16 तारखेनंतर काय कारवाई करायची ते आपण निश्चितपणे ठरवू। कुठल्याही पद्धतीनं जनतेला त्रास होऊ द्यायचा नाही। आता यानंतर आपण नगरपालिकेच्या सुपरफास्ट बातम्या पाहूयात। भांडूपमधील प्रभाग क्रमांक 114च्या शिवसेना उमेदवार राजुल पाटील यांच्यावर जोरदार प्रचार सुरू आहे। आदेश बांदेकरांनीही प्रचारात सहभाग घेतलाय। घरोघरी जाऊन त्यांनी राजुल पाटील यांचा प्रचार केलाय।
सांगली महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी काळ्या फिती लावून प्रचार केलाय. प्रचारादरम्यान भाजपवर दबाव तंत्र करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सांगलीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी प्रभागासह शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तर तरुणांसाठी उद्योजक बनवण्याची संकल्पना मांडली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आमदार निरंजन डावखरे आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपस्थिती लावली. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन करत महायुतीचे 3ही उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होतील असा विश्वास डावखरे आणि भोईर यांनी व्यक्त केलाय. नंदुरबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रथमेश चौधरी यांची निवड झाली आहे. भाजपच्या नीता मराठे यांचा पराभव करत प्रथमेश चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाची बाजी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरी भेट दिली. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे 30 डिसेंबर रोजी निधन झालेलं. दरम्यान देशमुख कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी सांत्वनपर भेट घेतली.